नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अंकुश अबोलीला म्हणत असतो की अबोली, पौर्णिमाचा नवरा इथे आला होता. त्याने आपल्या मुलीची ओळख पटवून दिली. ती डेड बॉडी त्याच्या मुलीची आहे असं त्याने सांगितले आणि तो इथे डेथ सर्टिफिकेटसुद्धा आपल्याबरोबर घेऊन गेलाय. याचा अर्थ पौर्णिमाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. पण अबोली, तू तर या केसवरती पहिल्या दिवसापासून काम करतेस ना, मग ही गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही का? तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती, पण माझा या गोष्टीवरती विश्वास नाही आहे. सर तुम्ही बघा ना, म्हणजे हे असं कसं असू शकतं? हा फोटो बघा. या फोटोमध्ये फक्त कपडे आणि बॅग तुम्हाला ओळखीची दिसते, पण चेहरा चेहरा त्या मुलीचा ओळखूच येत नाही आहे. मग ही मुलगी पौर्णिमाची मुलगी आहे. आपण या गोष्टीवरती का विश्वास ठेवायचा? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर या मुलीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत का? तेव्हा अंकुश म्हणतो, हो आलेत ना. तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा ती आता बघते आणि म्हणत असते की सर हे बघा, याच्यामध्ये काय लिहिलं आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा असंच लिहिलं आहे की ह्या मुलीचा मृत्यू झाला आहे, चेहरा काही ओळखीचा नाही आहे. मग ही मुलगी पौर्णिमा आणि त्या समीरची आहे. आपण या गोष्टीवरती विश्वास का ठेवायचा? कारण पौर्णिमाने मला सांगितलं होतं, तिची मुलगी जेव्हा पडली होती ना, तेव्हा तिच्या उजव्या खांद्याला इथे जखम झाली होती. मग त्या जखमेचा या रिपोर्टमध्ये काही उल्लेखच नाही आहे, बरोबर ना? मग तिला जर एवढी जखम झाली होती की पौर्णिमा कासावीस झाली होती, तर त्या जखमेचा उल्लेखसुद्धा व्हायला हवा होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तसं काहीही घडलेलं नाही आहे. म्हणून इथे अबोली म्हणत असते की सर, या फोटोमध्ये सुद्धा त्या मुलीचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या जखमेचा उल्लेख नाही आहे. मग जर असं असेल तर आपण का विश्वास ठेवायचा की ती सखी आहे म्हणून? तर इथे पौर्णिमाचा नवरा खोटंही बोलू शकतो, कारण का तसंही त्यांना ती मुलगी आता नकोशी झाली. म्हणून सखी जिवंतच नाही आहे असं कदाचित त्या सुप्रियाला आणि समीरला आपल्याला भासवायचं असेल आणि म्हणूनच त्यांनी हा मृतदेहाचा नवीन खेळ सुरू केला असेल. ही दुसरीच कोणीतरी मुलगी असू शकते आणि ती सखी आहे असं ते लोक सांगून आता त्यांची मुलगी जिवंत नाही आहे, म्हणजे आपण सखीबद्दल त्यांना काही प्रश्न विचारणार नाही. त्यांनासुद्धा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला लागू नये म्हणून त्यांनी हा प्लॅन केला असेल. तर ही मुलगी सखी नाहीच आहे सर. सखीला त्यांनी कुठेतरी लपून ठेवली असेल, नाहीतर सखी त्यांच्याकडून हरवली असेल असं सुद्धा अंकुश म्हणतो, बरोबर ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, शक्यता नाकारता येऊ शकत नाही. सखी कदाचित हरवलीसुद्धा असेल, तिला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी लपून ठेवण्यात आली असेल आणि आपल्याला तिच्याबद्दल काही पत्ता मिळायला नको म्हणून ती मेली आहे असं आपल्याला भासवण्यासाठी हा सगळा प्लॅन करण्यात आला असेल असं अबोली म्हणते. त्यानंतर इकडे आता शांतपणे बसलेली पौर्णिमा अचानकपणे दचकून उठते आणि सखी असं जोरात ओरडते, कारण ती आपल्या मुलीबद्दल एक वाईट स्वप्न बघते. तिच्या स्वप्नामध्ये तिची मुलगी आलेली असते. ती म्हणत असते, सखी बाळा, अगं कुठे आहेस तू? कुठे आहेस तू सखी? तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, तुझ्याशिवाय मी जगू नाही शकणार. तू माझी मुलगी आहेस, तू माझं आयुष्य आहेस. तेवढ्यातच इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते की अबोली आली असेल का? इथे अबोली आली असेल, पण इथे अबोलीने मला ठेवले हे फक्त तिला, अंकुश सरांना आणि क्रिश मनवाला माहिती आहे, बाकी कोणालाही माहिती नाही आहे. मग आता इथे या वेळेला कोण आला असेल? अबोली तर या वेळेला इथे येत नाही. मग आता कोण आला असेल? माझी सखी सखी आली असेल का? तेव्हा इकडे आता पौर्णिमा घाबरलेली असते. ती म्हणते, कोण आहे? कोण आहे बाहेर? तेव्हा तिथे अबोलीसारखा तिला आवाज येतो. अबोली म्हणते, अगं पौर्णिमा, मी आहे. अबोली अबोली, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे ना, म्हणून मी इथे आली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अबोली आहे याचा अर्थ महत्त्वाचं काम म्हणजे माझी मुलगी सखी सापडली असेल का तिला? आणि आता इथे पौर्णिमा धावत पळत येते, दरवाजा उघडते आणि समोर बघते तर काय, कोण असते? दुसरीच कुणीतरी व्यक्ती असते, ती अबोली नसते. तेव्हा दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीला बघून अबोली आता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, तू तू इथे? तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर मला एका गोष्टीचा विचार पडलाय सर, मला खूप टेन्शन आले. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, कसलं टेन्शन? तेव्हा अबोली म्हणते, सर बघा ना, आपण एवढं भूताचं नाटक केलं कारण आपल्याला त्या सगळ्यांकडून खरं वधून घ्यायचं होतं, पण सुप्रियाने कसं काही सांगितलंच नाही. आम्ही तिला इतकं घाबरवलं, इतकं विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने सत्य काय आहे ते सांगितलंच नाही. काका काकूंच्या बाबतीतसुद्धा तेच झालं. त्यांनासुद्धा एवढं घाबरवलं, सत्य विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीसुद्धा सत्य असं सांगितलं नाहीच. सगळ्यांनी आपल्यापासून सत्य लपवून ठेवलं.
तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली अगं ती सुप्रिया आहे ना, एक नंबरची निगरगट्ट मुलगी आहे. ती काही सत्य सांगेल असं मलासुद्धा वाटत नाही आहे. अगं ती आहे ना, एक वेळ घाबरली असेल भूताला, पण ती सत्य नाही सांगणार. ती भूताला घाबरेल, पण ती सगळं मनामध्ये लपून ठेवेल आणि काका काकूसुद्धा तेच करतील. ते सुद्धा सत्य नाही सांगणार आपल्याला. तेव्हा इकडे आता क्रिश येतो आणि म्हणत असतो की अबोली अगं काका काकूंना आपण घाबरवलं, त्यानंतरला ते खूप घाबरलेच होते, पण त्यानंतर आपण सुप्रियाला घाबरवलं ही बातमी काका काकूंना कळले आणि ते आता इतके घाबरलेत की ते आता शहर सोडून जायला निघालेत. ते इथे राहत नाही आहेत, ते शहर सोडून जायला निघालेत. आता पुन्हा ते इथे येणार नाही, म्हणजे आपल्या प्लॅनचा काहीतरी उपयोग नक्की झाला आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर मी काय म्हणते, काका काकू इतके घाबरलेत की ते शहर सोडून जायला निघालेत. मग जर आपण हे नाटक भूताचं अजून थोडं कंटिन्यू केलं आणि काका काकूंना अजून घाबरवलं तर कदाचित सत्य ते आपल्याला सांगतील, हो की नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. मी आता एका पोलीस स्टेशनला जातो. मी गोरेगाव पोलीस स्टेशनला जातो आणि तिथून काही माहिती मिळते का ते बघतो. त्यानंतरला पालघर पोलीस स्टेशनला सुद्धा जातो. तिथून सुद्धा काही माहिती मिळते का ते बघतो, असा अंकुश आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काका काकू निघायची तयारी करत असतात. काकू म्हणत असतात, चला चला लवकर करा, आपल्याला निघायचं आहे. तेव्हा काका म्हणतात, अगं हो हो, जरा थांब, या बॅगची चेन पण लागत नाही आहे, चेन तरी लावू दे. तेव्हा काकू म्हणतात, तुम्ही बाजूला व्हा, मी लावते. आणि ते आता पटकन त्या बॅगची चेन वगैरे लावतात. तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात की चला, आपल्याला लवकर निघायचं आहे. तेव्हा इथे अचानकपणे आता लाईट बंद होतात आणि दरवाजासुद्धा बंद होतो. तेव्हा इकडे काकू म्हणतात, काय झालं, अहो दरवाजा कसा बंद झाला. तेव्हा काका म्हणतात, कोण आहे बाहेर, कोण आहे बाहेर, दरवाजा उघडा बरं. तेव्हा इकडे मागचा दरवाजासुद्धा बंद होतो, किचनचा दरवाजासुद्धा बंद होतो. तेव्हा इकडे आता रूममध्ये विशिष्ट पद्धतीचा धूर करण्यात आलेला असतो आणि त्या धुरामुळे काका काकूंना त्रास होतो आणि दोघेही आता बेशुद्ध झालेले असतात. दोघेही बेशुद्ध होतात आणि ते आता खाली इथे बेडवरती पडलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली, क्रिश आणि मनवा तिघेही जण आपल्या नाकाला रुमाल बांधून त्या ठिकाणी आलेले असतात. तर हा सगळा प्लॅन अबोलीचाच असतो, कारण इथे अबोलीला आता हे नाटक कंटिन्यू करत इथे काका काकूंकडून सत्य वधून घ्यायचं असतं आणि त्यासाठी त्यांनी हा केलेला प्लॅन असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोलीला काका काकू यांचा खूपच जास्त राग आलेला असतो, कारण ते तिच्याबरोबर खोटं बोललेले असतात. त्यांनी तिची फसवणूक केलेली असते आणि म्हणूनच ही गोष्ट अबोलीला अजिबात आवडलेली नसते. तेव्हा इकडे अबोलीने आता पौर्णिमाचं रूप धारण केलेलं असतं. तिच्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो त्यांच्याकडून सत्य वधून घेण्यासाठीचा. तेव्हा इकडे अबोली आता हातामध्ये चाकू, कपाळाला मोठी टिकली आणि इथे नथ वगैरे घालून उभी असते. तेव्हा इकडे अबोली म्हणते, काय, कुठे चाललात तुम्ही. तेव्हा काका काकू म्हणतात, अबोली अगं तू इथे काय करतेस. तेव्हा अबोली म्हणते, अबोली नाही आहे मी, अबोली पौर्णिमा आहे मी, पौर्णिमा, कळलं ना, पौर्णिमा आहे मी, परत आली मी माझा बदला घ्यायला. लाज नाही वाटत तुम्हाला, लाज नाही वाटत. मला मारून टाकलत ना तुम्ही, मला मारून टाकलत, मला तिथे जाळायला टाकलत. तेव्हा इकडे आता काका काकू म्हणत असतात, नाही गं, आम्ही काही नाही केलं आहे, सोड आम्हाला, सोड, आम्ही काहीच नाही केलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, तुम्हाला सोडू, अरे म्हाताऱ्यानो, मी तुमची इतकी काळजी घेतली, तुम्हाला आईवडिलांसारखं मानलं, तुमचं सगळं प्रेमाने केलं, सगळ्या गोष्टी हातामध्ये दिल्या, तुम्हाला इतका जीव लावला, मुलीसारखा जीव लावला, आणि तुम्ही काय केलं शेवटीला, तुम्ही मला मारून टाकण्याचा प्लॅन केलात. सगळ्यांनी कट रचलात ना माझ्या विरोधामध्ये. लाज नाही वाटली हे सगळं करताना. काय मिळालं हे सगळं करून, सांगा ना, काय मिळालं हे सगळं करून, का मारलत मला. तरीसुद्धा काका काकू म्हणत असतात की नाही नाही, आम्ही तुला मारलेलं नाही आहे, आम्ही काही नाही केलं आहे, आम्ही तुला का मारू पौर्णिमा, अगं आम्ही काही नाही केलं आहे. तेव्हा अबोली म्हणते, माझ्याशी खोटं बोलताय, माझ्याशी खोटं बोलताय. अरे आता मला मारलत, मारलत तर मारलत, आता तरी खरं बोला. पण नाही, तुम्हाला तुमचा गुन्हा लपवायचा आहे ना. काय वाटलं तुम्हाला, मला मारल्यानंतर तुम्ही कायद्याच्या चौकटीतून सुटाल, तुम्हाला कोणी काही करणार नाही असं वाटलं होतं तुम्हाला. तुम्हाला असं कसं वाटलं, कसं वाटलं की तुम्ही सुटाल. मी तुम्हाला सहजासहजी सुटू देईन का. आत्ता तुम्हाला आहे ना मी मारून टाकणार. बघा तुमची कशी वाट लावून ठेवते. आधी ना सुरुवात या म्हाताऱ्यापासून करते. काय रे थिरड्या, तुझी एवढी काळजी घेतली, तुला वडिलांचा मान दिला, म्हणून मला मारलंस का तू. थांब, सांग
कोण कोण सामील होतं या सगळ्यामध्ये मलासुद्धा कळू द्या आता. सांग, नाही तर तुझा आता इथे काटा काढते, तुझा खूनच करून टाकते, असं आता अबोली म्हणत असते. हे सगळं अबोली मुद्दामून करत असते जेणेकरून काका काकू घाबरतील आणि त्यांच्या गुन्ह्याची कबुली देतील, यासाठी तिने हा केलेला प्लॅन असतो. तेव्हा अबोली म्हणते, सांगितलं ना, सोडणार नाही मी तुम्हाला. आत्ताच्या आता सत्य वधवा इथे, नाहीतर तुमचं काही खरं नाही आहे. सांगा मला खरं, हे सगळं का केलं तुम्ही माझ्याबरोबर? मला मारण्याचा प्लॅन का केलात ते सांगा. तेव्हा इकडे काका म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे, सांगतो सगळं, सगळं सांगतो तुला पौर्णिमा, पण मला मारू नकोस गं, मला मारू नकोस. तरीसुद्धा या सगळ्यांना मी सांगितलं होतं की तुला मारू नका म्हणून. तुला मारण्याचा इथे डाव या सगळ्यांचा होता, या सगळ्यांनी मिळून तुला मारलं आहे. तेव्हा इकडे सविता म्हणत असते, अहो हे काय बोलताय तुम्ही, नका सांगू तिला. तेव्हा इकडे काका म्हणतात, गप्प बस तू सविता, अगं गप्प बस, आता जीवावरती बेतेल तरीसुद्धा नको सांगू, काय करतेस? या लोकांनी तुला मारण्याचा कट रचला. ती म्हणते, तू नाही का रे केलास, तू नाही केलंस हे? तो म्हणतो, हो मी सुद्धा सामील होतो, पण मी सांगितलं होतं की तुला मारायला नको म्हणून. मी त्यांना सांगितलं होतं की कायद्याचे हात खूप मोठे आहेत. तुम्हाला असं वाटतंय की तिला मारल्यानंतर कुणाला काही कळणार नाही, पण कायद्याचे हात आपल्या गळ्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटीला तेच झालं. तुम्ही गुन्हा केलात, पण शेवटीला तुम्ही सगळेजण अडकलात, मी सुद्धा अडकलो. या सगळ्यांनी, समीरने, त्या सुप्रियाने आणि सविताने आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा, आम्ही सगळ्यांनी मिळून तुला मारण्याचा प्लॅन केला. तेव्हा इकडे आता अबोली म्हणते, का केलं तुम्ही हे सगळं? काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? का केलंस रे म्हाताऱ्या? तू पण सामील होतास ना? तो म्हणतो, हो मी पण सामील होतो. या सगळ्यांनी प्लॅन केला, मलासुद्धा सामील करून घेतलं. तुला मारण्याचा प्लॅन केला. कशासाठी? तर प्रॉपर्टीसाठी. प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलं. अगं पौर्णिमाची आजी सासू होती ना, त्यांनी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती केली होती. तिच्यानंतर तिच्या मुलीच्या नावाने ती प्रॉपर्टी होणार होती. आम्हाला काही मिळालं नसतं, म्हणून त्या प्रॉपर्टीसाठी आम्ही तुला मारण्याचा कट रचला होता. आणि ही सवितासुद्धा, ही सुद्धा सामील होती त्यांना. अगं तुला माहिती आहे का, हे लोक खूप वाईट आहेत. या सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला आणि तुला मारलं बाळा, तुला मारलं. पण आम्हाला माफ कर, खरंच आम्हाला माफ कर. तेव्हा पौर्णिमा म्हणते, माझी मुलगी कुठे आहे? कुठे आहे माझी मुलगी? तिला कुठे टाकलं तुम्ही? तेव्हा इकडे काका म्हणतात की सखी, सखी कुठे आहे ते मला माहिती नाही गं, खरंच मला माहिती नाही. तेव्हा ती म्हणते, खोटं बोलताय, खोटं बोलताय तुम्ही. तेव्हा काका म्हणतात, नाही गं, खोटं बोलत नाही आहे, तुला खरं सांगतोय. तुला माहिती आहे का, सखीलासुद्धा मारण्याचा प्लॅन केला होता या लोकांनी, पण मी यांना सांगितलं सखीला काही करू नका म्हणून. लहान लेकरू आहे ते, त्याची या सगळ्यात काही चुकी नाही आहे. त्याला मी आता समजवलं म्हणून त्याने माझं ऐकलं. समीरने इथे आता सखीलासुद्धा मारण्याचा प्लॅन केला होता आणि त्या सुप्रियाने सुद्धा, पण मी त्यांना समजवलं, नाहीतर सखीलासुद्धा मारायला निघाले होते सगळेजण. तेव्हा सखी कुठे आहे सांगा. तेव्हा इकडे आता दिनकर काका म्हणतात की सखीसुद्धा ती सुप्रिया घेऊन गेली होती. त्या सुप्रियालाच माहिती असेल सखी कुठे आहे, आमच्याकडे नाही आहे, नाहीतर आत्तापर्यंत तुला दिसली नसती का? तर मला असं वाटतं की सुप्रिया सखीला घेऊन गेले आणि सखी तिच्याकडेच आहे. त्यानंतर इथे आता गुन्ह्याची कबुली देऊन झालेली असते. तेव्हा अबोली हातातला चाकू फेकते, आपले केस बांधते, डोक्याला लावलेली मोठी टिकली काढते, नाकातली नथ काढून बाजूला ठेवते. तेव्हा इकडे काकू म्हणतात, अबोली अगं हे सगळं काय आहे, तू नाटक केलं होतंस का? तेव्हा इकडे आता पोलीससुद्धा आतमध्ये येतात ना, म्हणजे मनवा, क्रिश आणि हवालदार वगैरे हे सगळेजण आता आतमध्ये येतात. तेव्हा अबोली म्हणते, हो तुमच्याकडून सत्य वधून घेण्यासाठी आम्ही हा प्लॅनच केला होता, हे आमचं नाटकच होतं. कारण आत्तापर्यंत तुम्ही एवढा मोठा गुन्हा करून शांतपणे राहत होता ना, पण आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याची वेळ आली आहे. तुम्ही पौर्णिमाला मारलत प्रॉपर्टीसाठी, तिच्या मुलीलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलात. हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं पौर्णिमाला मारल्यानंतर तुम्ही शांतपणे जीवन जगाल, कायद्याच्या कचाट्यात तुम्ही सापडणार नाही? एवढं हलकं झालं आहे का आता जीवन कुणाचं, की तुम्ही गुन्हा करणार आणि कुणाला काही कळणारसुद्धा नाही? क्रिश चल यांना अरेस्ट कर. तेव्हा इकडे आता काका म्हणतात, तुम्ही सगळेजण का आला तिथे? तर तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आलो आहे, असं क्रिश म्हणतो. त्यानंतर इथे क्रिश काका काकूंना जेलमध्ये बंद करत असतो. तेव्हा काका म्हणतात, क्रिश अरे काय करतोयस तू हे? आम्ही तुझे काका काकू आहोत ना? तेव्हा क्रिश म्हणतो, गप्प बसा तुम्ही आता, गप्प बसा तुम्ही दोघेजण, जा तिकडे जाऊन शांतपणे बसा.
क्रिशला सुद्धा काका काकूंच्या ह्या विचित्र वागण्याचा फारच राग आलेला असतो. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो आता काका काकू शांतपणे बसलेले असतात. अबोली म्हणत असते, लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? माझ्याजवळ किती गोड गोड बोलत होता ना. म्हणजे मी तुमची केस घ्यावी, तुम्हाला निर्दोष सिद्ध करावं असं वाटत होतं ना तुम्हाला. किती नालायक निघालात. मला आधी जर माहिती असतं ना तर तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं नसतं. तेव्हा आता काही झालं तरी कोर्टामध्ये यांना शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, अबोली ते कठीण आहे पण, कारण तूच यांना निर्दोष सिद्ध केलं आहेस ना. तेव्हा अबोली म्हणते, हो मला माहिती आहे, पण आता मीच यांना पुन्हा गुन्हेगार सिद्ध करेन. ते मला त्यावेळेला करावं लागलं होतं कारण माझ्याकडे ठोस पुरावे नव्हते म्हणूनच. त्यानंतर इथे सुप्रिया आलेली असते. सुप्रिया म्हणते, चला चला या पेपरवरती साईन करा चला. तेव्हा इकडे काकू म्हणतात, कसले आहे ते पेपर? हे पेपर वाचल्याशिवाय याच्यावरती सह्या होणार नाहीत. तेव्हा ते पेपर वाचल्यानंतर सविता म्हणते, अच्छा, म्हणजे प्रॉपर्टी आमच्याकडे आल्यानंतर तुलासुद्धा या प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी व्हायचं आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो. तेव्हा सविता म्हणते, नाही, अजिबात नाही, तुला आमच्या प्रॉपर्टीमध्ये मी वाटेकरी करणार नाही. तेव्हा इकडे आता पौर्णिमाला राग येतो, सुप्रियाला राग येतो. सुप्रिया म्हणते, काय गे म्हातारे, तू मला ह्या प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी करणार नाहीस का? अगं या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या बहिणीला, सख्या बहिणीला खपवलं आणि तुला काय वाटलं ही सगळी प्रॉपर्टी मी आयती तुमच्या घशामध्ये घालेन असं वाटलं तुम्हाला? ही प्रॉपर्टी माझ्या नावाने सुद्धा करायची, नाहीतर सोडणार नाही मी तुम्हाला, कळलं ना? तेव्हा इथे सुप्रिया काकूंचा गळा दाबते. तेव्हा काका म्हणतात, हे सुप्रिया चल बाजूला हो. तेव्हा सुप्रिया म्हणते, आत्ता जाते, पण या सुप्रियाचा नाद करायचा नाही. सुप्रियाचा नाद म्हणजे लाकडं मसणार, कळलं ना तुम्हाला? तेव्हा इकडे आता सुप्रियाने चांगलाच दम भरलेला असतो की प्रॉपर्टी नावावरती करायची, नाहीतर तुमचं काही खरं नाही आहे. त्यानंतर इकडे काका काकू म्हणत असतात, क्रिश अरे काय केलंस तू? हे तू चांगलं केलं नाहीस. तुम्ही दगा दिलात, आम्हाला फसवलात, आम्हाला घाबरवून आमच्या तोंडून तुम्ही सगळं वधून घेतलंत ना. हे चुकीचं केलं आहे तुम्ही. तेव्हा अबोली म्हणते, काय चुकीचं केलं आहे? हां, लाज नाही वाटत तुम्हाला बोलायला? आता जर तोंडातून एक शब्द जरी काढलात ना तरी पण आता. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी शांत हो, तूच म्हणतेस ना की आपण आपली मर्यादा सोडायची नाही म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करायचं. तेव्हा अबोली म्हणते, हो ग, मीच म्हणाले होते, पण ह्या लोकांनी किती मोठा घोळ घालून ठेवला आहे तू बघितलंस ना. अगं स्वतःच्या सुनेला प्रॉपर्टीसाठी मारताना लाज कशी वाटली नाही ग यांना? आणि मला किती फसवलं, माझ्याशी गोड गोड बोलले, मी यांना निर्दोष सिद्ध केलं, पण हे लोक किती वाईट आहेत ते कळलं ना आपल्याला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सुप्रिया आलेली असते. सुप्रिया म्हणते, काय ग ए, तुम्ही दोघी जणींनी मिळून हा प्लॅन केला होतात ना, आणि ती पौर्णिमाला घेऊन आलेली असते, पण मी सत्य वधवलेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता अबोली पौर्णिमाला बाजूला करते आणि सुप्रियाचा गळा दाबते. तिला म्हणत असते की तुझ्या गळ्याचा माप काय आहे ना तो कळल्या मला, फास लवकरच तुझ्या गळ्यामध्ये असेल. आता आपण कोर्टामध्ये भेटूया. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि पौर्णिमाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी आता थांबणार नाही आहे, कळलं तुला? असं अबोली आता ठणकावून सुप्रियाला म्हणते आणि तिला आता चांगली धमकी देते.